थँक्यू डीजे. आणि आपण इथे मैदानामध्ये बघतोय आता चौकार येतानाच आपल्याला पाहायला मिळाला. विराटचं षटक महागडं होताना आपल्याला बघायला मिळालं. आणि आता पाहायचंय शेवटचे चेंडू शिल्लक असतील 6 आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 10. मैदानामध्ये बघायचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलर तयार असेल. तेजस 6 चेंडू 10 धावांची गरज. पहिलाच बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढला जाईल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये बघायचं विराज दूरवरून चेंडूला कव्हर करेल. सिंगल आली आहे. चेंडूला कव्हर केलं जातोय तोपर्यंत इथे मैदानाच्या मध्ये आलेल्या 2 धावा. 5 चेंडूंचा आता खेळ शिल्लक आहे आणि या 5 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत त्या 8 धावा. जो संघ जिंकणार तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. जो संघ पराभूत होईल तो संघ मात्र मानाचा मुळशी करंडक 2025च्या या पर्वामधून मात्र बाहेर पडेल. जिंकणाऱ्या संघाला मात्र संधी आहे आणि पुन्हा एकदा मात्र पराभूत होणाऱ्या संघाला 365 दिवसाची वाट पाहावी लागेल. हे 4थं पर्व आहे. 5व्या पर्वाची त्यांना वाट पाहावी लागणार. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. तेजस स्ट्राइक वरती आपण पाहतो यश शिंदे आणि यशने आसमान दाखवलंय. मिड विकेटला बॉडी वेट ट्रान्सफर करत आपण पाहतोय खेळलेला षटका छेड्यान. तांगडीज आहे. 4 चेंडू आणि आता 2 धावांची गरज आहे. मॅच मध्ये आपण पाहिले तर संपूर्णपणे या मॅचचं समीकरण स्वतःच्या संघाकडे झुकवण्याचं काम यश शिंदेने केले. 11 चेंडू खेळलाय. 22 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेले आहेत. तेजस पुण्याच्या बघायचं मैदानात आता तयार असेल. 4 चेंडू शिल्लक आहेत. 2 धावा अजूनही बनवायच्या आहेत. कमबॅक करता येईल गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाला. आता मात्र आपण पाहिले गेले तर डेड बॉल. यानंतर जशी मॅच संपेल ना मान संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये स्वर्गीय सतीजाचा सुतार कासरंबोली अंबुडवेट यावेळी डायरेक्ट हिट आणि इथे सलीमला मात्र परतावा लागणार आहे. विकेट आली आहे. थँक्यू डीजे. चला नवीन बॅटर लगेच आपण मैदानाच्या मध्ये ताबा घ्यायचा आहे. शेवटचे 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. मॅच संपलेली नाही अजून. हे क्रिकेट आहे आणि क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. शेवटचे आपण पाहतोय मैदानामध्ये 3 चेंडू शिल्लक. 2 धावा जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या आहेत. नवीन बॅटर महारुद्र मैदानामध्ये दाखल होतील. थोडंसं अग्रेसिव्ह क्षेत्ररक्षण आपण इथे मैदानाच्या मध्ये बघणार आहोत. शॉर्ट सली मिड ऑन, शॉर्ट सली मिड ऑफ पॉइंट हे सजवले क्षेत्ररक्षण. डेड बॉलचा इशारा आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. प्रेशर आता मात्र दोन्ही संघांवरती आहे. 3 चेंडू 2 धावांची गरज आपण पाहतोय. ओ आणि यावेळेस ती विकेटला झेल झाला. इथे मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट. किरणने मात्र कुठली चूक केली नाहीये. चांगला झेल. थँक्यू डीजे. सामना जर इथे टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर खेळवली जाणार. बघायचंय मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमधली पहिली सुपर ओव्हरची मॅच प्रेक्षकांना बघायला मिळेल का.
शेवटचे 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. मानाचा मुळशी करंडक या स्पर्धेमध्ये 6 चेंडू मध्ये 23 धावांची गरज असताना मंगेश बलकवडेचं आक्रमण पाहिलं. अवघ्या 1 धावेने पराभूत व्हावं लागलं. आता बघायचंय 2 चेंडू आणि 2 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय. शुभम नावाप्रमाणे शुभ कार्य करायचंय. हापीची मैदान गाजवली त्या पठ्ठेने. आणि काय विराट जाधव आहे समोर उभा आणि त्याने तिथे टिपला एक जबरदस्त ठेल विकेट. थँक्यू डीजे. 1 चेंडू आणि 2 धावा. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है. एक जबरदस्त मैच. 6 चेंडू 10 धावांची गरज असताना मॅच आली 1 चेंडू 2 वरती. हरिभाऊ आता तुमची गाडी तयार ठेवा. ज्यांचा कोणाचा ब्लड प्रेशर हाय लो होत असेल ना त्याने डोळे बंद करा. मॅच कुठल्या दिशेला जाणार बघायचंय. एका बाजूला रिहे वॉरियर्स रिहे तर दुसऱ्या बाजूला गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. 1 चेंडू 2. मॅच आवडली असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 चेंडू 2 धावेची गरज. बऱ्याच जणांनी मात्र आता देवाकडे प्रार्थना केली असेल. प्रार्थना कोणाची मान्य होणार. 1 चेंडू 2 आणि या वेळेस बघायचंय धावाची संधी. आणि इथे सामना जिंकलाय गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. काय मॅच होती वाह. हे गावचं क्रिकेट आहे. इथे गावचे खेळाडू जिंकले म्हणजे गाव जिंकला. इथे गावचे खेळाडू जिंकले म्हणजे इथले ग्रामस्थ जिंकले. आणि इथे मैदानाच्या मध्ये सामन्यामध्ये विजयाचा झेंडा फडकवलाय तो गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघाने. वेलप्लेड टीम. हार्ड लक रिहे वॉरियर्स. अजय सर